बलवीर धुळे, इयत्ता 5वी, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकसांगी. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा गजरा, गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा गजरा, येथे बसलेल्या सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवाची कन्या तर भोसलेची सून राजमाता जिजाऊंची जयंती. स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाही संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या मातेचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी माळसाबाई यांच्या पोटी झाला. बालपणापासूनच दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी इत्यादी युद्धांचे राजकारणाचे प्रशिक्षण मिळाले होते त्यांना. जिजाऊ तुम्ही नसत्या तर, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले मावळे, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले मावळे, जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे. मित्रांनो, जिजाऊ या काही साधारण स्त्री नव्हत्या. तिने प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान मिळवला, जिने प्रत्येक मावळा शिवबा घडवला, जिने वेळेवर पत्नी म्हणून शहाजीराजांना धीर दिला, ज्यांनी शिवबाच्या मातृत्वाबरोबर गुरुत्वही स्वीकारले. माता ही एक खरी कलावंत असते. तिने दिलेले ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते. ती आपल्या मुलांना घडविण्याची कामगिरी सतत करीत असते. अशीच कामगिरी या मातेने देखील केली. तिने आपल्या ज्ञानाने, बोधाने स्वीकारले. पण आजच्या आधुनिकाला इतकाही वेळ नाही की ती आपल्या मुलाला महापुरुषांच्या गोष्टी सांगू शकेल. आपला मुलगा सतत टीव्ही समोर बसलेला असतो, याचेही तिला भान नसते, याचेही तिला भान नसते. जिजाऊ शिवरायांना नेहमी सांगत, रयतेसाठी लढा द्या, स्वराज्य निर्माण करा. पण आजची आई सांगते, मुला तू कुणाच्याही भानगडीत पडू नकोस, आपल्याला काय करायचं आहे. म्हणून आजची पिढी ही आत्मकेंद्रित पिढी बनत चालली आहे. जर जिजाऊने असा विचार केला असता तर आपण या गुलामगिरीतून सुटलोच नसतो. म्हणूनच तर म्हणतात, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अहो, पण राजे कसे जन्माला येतील? आधी जिजाऊ तर जन्माला आल्या पाहिजे. शेवटी एका कवितेच्या माध्यमातून मी राजमाता जिजाऊंची माफी मागते. विसरून गेलो इतिहास, विसरून गेलो पराक्रम, विसरून गेलो इतिहास, विसरून गेलो पराक्रम. आमच्या डोक्यात झाले पाणी ते तेवढे साफ करा, आमच्या डोक्यात झाले पाणी ते तेवढे साफ करा. मासाहेब आम्हाला माफ करा, मासाहेब आम्हाला माफ करा. आंधळ्या परंपरेचे सारे इथे पायक आहेत, आंधळ्या परंपरेचे सारे इथे पायक आहेत. किती ओढून सांगा, सारे इथे वैज्ञानिक नायक आहेत. किती ओढून सांगा, सारे इथे वैज्ञानिक नायक आहेत. आमच्या थिजलेल्या कानातील मळ ते रोतून साफ करा. मासाहेब आम्हाला माफ करा, मासाहेब आम्हाला माफ करा. ज्यांनी शहाजीराजांचा वसा घेतला ते आज बोंबलत हिंडत आहेत. ज्यांनी शहाजीराजांचा वसा घेतला ते आज बोंबलत हिंडत आहेत. आजच्या जिजाऊ सासऱ्यांसोबत भांडत आहेत, आजच्या जिजाऊ सासऱ्यांसोबत भांडत आहेत. ती चाक कुणातच नाही, ती चाक तर कुणातच नाही. ती चाक तुम्ही करा, मासाहेब आम्हाला माफ करा, मासाहेब आम्हाला माफ करा.